तर मंडळी असं गवत टाकून हे झालं. मागच्या व्हिडिओतच मी सांगितले की दुपारच्या वेळेस असं गवत टाकलं जातं आहे आणि शेळ्याबद्दल बिटल टाईपच्या वेगवेगळ्या शेळ्या. तर इथं काय काय शेळ्या टक्कर वगैरे पण खेळतात, तर त्यांच्यासाठी त्या शेळ्यांना वेगवेगळ्या कप्प्यात ठेवणं गरजेचं आहे. तर इकडे जर बघितलं तुम्ही काही 2-4 शेळ्या पलीकडच्या कप्प्यात उभ्या राहिल्या, तर त्यांना दुसऱ्या शेळ्या टक्कर खेळून त्यांना जवळ येऊन देत नाहीत, तर त्यांना त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. हे एकदम घरच्या शेतातलं गवत आहे आणि शेळ्यांच्या आहारामध्ये चारामध्ये वेगवेगळ्या टाईपची क्वालिटी असली पाहिजे, नाहीतर हे होऊन जातं, क्वालिटी नीट राहत नाही. आणि शेडची जर माहिती सांगितली तर 120 फूट लांबी, 90 फूट रुंदी आहे. हे मधल्या गव्हाणे वगैरे आहेत. आठवड्याला 2 ते 3 बोकडे विकले जातात. 10,000 रुपये कमीत कमी झाल्याशिवाय कुठनं निघाले हो. तर मंडळी इथे एक प्रॉब्लेम झाला आहे, असं जाळी जरा करडाने उकलले, त्यामुळे इकडच्या कप्प्यातनं कळलं तिकडच्या कप्प्यात चालले. आणि मित्रांनो, मी सगळं व्हिडिओ बनवले. जर मी थंबनेल टाकला असेल किती खर्च नफा, तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितले की आम्हाला किती खर्च आला आणि किती नफा. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला ऑटोमॅटिक दुसरे व्हिडिओ तिथं दाखवले जातील. किंवा तुम्ही चॅनलचे जर 1-2 व्हिडिओ कंटिन्युअसली बघितला तर मग तुम्हाला दुसरे व्हिडिओ पण ॲटोमॅटिक सजेस्ट होतील आणि मी तिथं माहिती दिली. तर आता काय मी जास्त मोठे व्हिडिओ बनवणार नाही, कारण एकतर यूट्यूब ते व्हिडिओ जास्त व्हायरल करणं झाले किंवा तुम्ही बघणं झालं. तर कसं वाटलं आमचं शेळीवालं नियोजन सांगा. तुम्हाला जर कोणाला काय घ्यायचे असतील तर तुमचे नंबर वगैरे कमेंट करा, आम्ही तिथे तुम्हाला रिप्लाय वगैरे देऊ. तर असं डायरेक्ट आम्ही त्या ॲड्रेस नाही सांगू शकत, सिक्युरिटीचा इश्यू राहतो. थँक्यू, बाय बाय.